हॅलो स्टुडंट्स, ह्या लेक्चरमध्ये आपण नवीन पॉईंट सुरू करणार आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरचा. तो नवीन पॉईंट काय? चेंज ऑफ स्टेट. काय आहे? चेंज ऑफ स्टेट. बट चेंज ऑफ स्टेट म्हणजे काय हे आपल्याला नीट बघायचं आहे. बट चेंज ऑफ स्टेटमध्ये काय काय होतं, त्याचे फॉर्म्युलेस काय हे आज नीट बघायचं आहे. मागच्या ह्याच्यामध्ये काय बघितलं तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये कॅलोरीमेट्री ओके हा पॉईंट बघितला होता. त्याच्यामध्ये काय बघितलं होतं की एखाद्या सबस्टन्सला आपण हीट दिली ओके, तर ती हीट और एखाद्या वॉटर आणि कॉपरमध्ये आपण जर हीट दिली ओके, ती हीट कशी डिवाइड होते, त्याचं स्पेसिफिक हीट कशी काढायची असं आपण बघितलं होतं ओके. बट त्याच्यामध्ये एक पॉईंट होता की आपली जी स्टेट ऑफ द सबस्टन्स आहे ती काय होते, सेम राहते. म्हणजे तिन्ही सबस्टन्सचं स्टेट म्हणजे काय असतं, सॉलिड, लिक्विड और गॅशियस. बरोबर, स्टेट म्हणजे काय असतं, सॉलिड, लिक्विड और गॅशियस ओके. महाराष्ट्र स्टेट, कर्नाटक स्टेट हे नका आत्ताच सांगतो ओके. स्टेट म्हणजे काय असतं फिजिक्समध्ये, फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमध्ये काय असतं, सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट ओके, गॅशियस स्टेट. अजून कोणकोणते असतात माहिती आहे तुम्हाला ओके? किती असतात टोटल? 5 स्टेट्स ऑफ मॅटर आहेत. सॉलिड, लिक्विड, गॅशियस, प्लाझ्मा, अजून एक आहे बोस आइन्स्टाईन ओके. कंडेन्सेशन स्टेट एक असते ओके. तर अशा 5 स्टेट आहे. जनरली ह्या लेक्चरमध्ये तरी आपण 3च वाचणार आहे. प्लाझ्मा आणि बोस आइन्स्टाईन जी कंडेन्सेशन स्टेट आहे ना हे वाचत नाही ओके. 3 ह्याच्यावर नीट लक्ष द्या नेमकं काय असतं ओके. बरं, फर्स्ट काय स्टेट आपण मागच्या ह्याच्यात काय केलं की जे आपले ऑब्जेक्ट्स होते त्या सेम स्टेटमध्ये राहतात. जर कॉपर सॉलिडमध्ये आहे तर सॉलिडमध्येच होता. आपण आयर्न घेतलं तर, ॲल्युमिनियम घेतलं तर, त्याच्यानंतर गोल्ड बघितलं तर ओके. तर ह्या ज्या स्टेट आहेत ह्या आपण काय होत्या, सॉलिड स्टेटमध्येच होता. ते कधी सॉलिडचं लिक्विड झालं नाही, लिक्विडचं गॅशियस झालं नाही. बरोबर, आपण ज्या गोष्टी घेतल्या त्या एका सेम स्टेटमध्ये होत्या. बरोबर, जर एखादं मटेरियल त्याचं स्टेट चेंज करत असेल ओके, जर एखादं मटेरियल त्याचं स्टेट चेंज करत असेल तर स्टेट चेंज केल्यानंतर त्याचे मॉलिक्युल्स मधलं काय होतं, जे डिस्टन्स असतं ते काय होतं, इन्क्रीज होत असतं. काय होत असतं, इन्क्रीज होतं. आता मॉलिक्युल्स मधलं डिस्टन्स इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, त्याची एनर्जी वाढते. काय होते, त्याची एनर्जी वाढते. बरं, एनर्जी जर वाढली ओके, काय एनर्जी जर वाढली तर मग ह्याला आपल्याला एक्स्ट्रा एनर्जी द्यायला लागणार ना. काय एक्स्ट्रा एनर्जी द्यायला लागणार त्याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी. बरोबर, कारण जी एनर्जी वाढली ती तुमची यूज करून घेतो त्याची एनर्जी वाढवण्यासाठी. सपोज मग काय झालं की आईसला मी हीट केलं. काय केलं, आईसला मी हीट केलं. हीट केल्यानंतर काय होणार की तो चेंज होणार वॉटरमध्ये, बरं आईस चेंज होतोय वॉटरमध्ये तर काय होतंय, त्याच्या मॉलिक्युल्स मधलं जे डिस्टन्स वाढतंय म्हणजे नेमकं काय होतंय की त्यांच्यामधली एनर्जी वाढते. मग नेमकं काय होतं याच्यात की आईस वॉटरमध्ये चेंज होतोय तर जे मॉलिक्युल्स मधली एनर्जी वाढते बट त्याचं टेम्परेचर वाढत नाही. नीट लक्ष द्या, बट त्याचं टेम्परेचर वाढत नाही ओके. हे का होत नाही आपण बघूया ओके. हे का होत नाही आपण बघूया, म्हणजे तुम्हाला नीट लक्षात येईल की आपण आज काय शिकणार आहे आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय ओके. सपोज माझ्याकडे एक आईस क्यूब आहे. काय आहे, आईस क्यूब. बघितलंय ना आईस क्यूब ओके. बरं क्यूब बघितलंय. बरं हा कशाचा आहे, H2O क्यूब आहे. कशाचा, H2O क्यूब म्हणजे आईसचा क्यूब आहे ओके. म्हणजे याला आपण आईस म्हणतो. सॉलिड फॉर्म मध्ये आपण वॉटरला काय म्हणतो, आईस म्हणतो ओके. बरं, हे जे आईस क्यूब आहे ओके, ह्याला मी काय केलं, हीट. आता हे कशावर असणार, 0 डिग्री सेल्सिअसवर. बरोबर, किती याचं टेम्परेचर असणार, 0 डिग्री सेल्सिअस राईट. बरं, आता मी ह्याला हीट करायला स्टार्ट केलं. काय केलं, हीट करायला स्टार्ट केलं. थर्मल प्रॉपर्टीज आहे म्हणजे गरम करायचंच भावाला, सोडायचं नाही ओके. बरं, ह्याला काय करायचं, गॅसवरच बसवायचं. बरं, हीट करायला स्टार्ट केल्यावर काय होईल थोड्या वेळानं की सम अमाऊंट ऑफ आईस म्हणजे आईस क्यूब माझं लहान होऊन जाईल. बरोबर, आणि थोडंसं पाणी बनवायचं. बरोबर, काय होणार, पाणी बनणार. मला एक सांगा, हा जो आईस आहे हा अजून काय 0 डिग्री सेल्सिअसवर आहे. बरोबर, जर 0 डिग्री सेल्सिअसच्या
मी लक्षात दे मी काय म्हणतो, जर 0 डिग्री सेल्सिअसच्या हा जास्त असता तर आईस राहिला नसता, पहिली गोष्ट, बरोबर. तर हे काय आईस कशात आहे, 0 डिग्री सेल्सिअस आहे, फर्स्ट थिंग. बरं, आता मला सांगा, हे जे वॉटर आहे, काय हे जे वॉटर आहे हे किती वर असणार, हे जे वॉटर आहे हे किती वर असणार, हे पण 0 डिग्री सेल्सिअस वर असणार. किती वर असणार, 0 डिग्री सेल्सिअस. का, आता तुम्ही म्हणणार सर हे का असं का, याचं टेम्परेचर जास्त पण असू शकतं. जर मी वॉटर घेतला असेल ग्लासमध्ये आणि त्याच्यामध्ये आईस टाकतो तर वॉटरचं टेम्परेचर जास्त असतं, आईसचं कमी असतं. बाळा ते तू वॉटर बाहेर नाही घेतला तसं. आत्ता हे काय की हे जे वॉटर आहे ते कशामुळे झाले, ह्या आईसच्या वितळल्यामुळे झालेलं आहे. ऑर ड्यू टू डिक्रीज इन द व्हॉल्यूम ऑफ आईस दिस वॉटर इज फॉर्म, बरोबर. आता हे 0 डिग्री सेल्सिअसवरच का असतं स्टार्टिंगला. ओके, तुम्ही कधी बघितलंय की असं बघितलंय की मी 0 डिग्री सेल्सिअसला असं वॉटर ठेवलं, ओके, मी 0 डिग्री सेल्सिअसला असं वॉटर ठेवलं आणि एकदम एका सेकंडात आईस क्यूब झाले कधी नाही झालं, बरोबर. हे काय होतं, थोडं याचे थोडे पार्ट्स काय होतात, आईसमध्ये कन्वर्ट व्हायला स्टार्ट होतात, बरोबर. थोडे पार्ट्स काय होतात, आईसमध्ये कन्वर्ट व्हायला स्टार्ट होतात. मग हे थोडे पार्ट्स मिळून काय होतात, टोटल जे आहे ते टोटली वॉटरला आईसमध्ये कन्वर्ट करतात. काय करतात, टोटल वॉटरला आईसमध्ये कन्वर्ट करतात. एकदम होत नाही हे, काय एकदम होत नाही. भले ते 0 डिग्री सेल्सिअसवर होतं, ओके, होतं ते 0 डिग्री सेल्सिअसवर, खरं एकदम झटक्यात होत नाही. तसंच जेव्हा एखादा आईस मेल्ट होतो, काय होतो, मेल्ट होतो म्हणजे वितळतो, त्यावेळेस एकदमच तो 0 डिग्री सेल्सिअसवरनं 1 डिग्री सेल्सिअसवर येतो आणि एकदमच ह्याचं काय आईसचं काय वॉटर होत नाही, काय आईसचं काय वॉटर होत नाही, थोडं करत होतं. आणि हे जे वॉटर असतं हे पण 0 डिग्री सेल्सिअसवरच असतं. काय असतं, हे पण 0 डिग्री सेल्सिअसवर असतं. मग त्याच्यानंतर कंडिशन डिटरमाइन करते, अजून ह्याला जर हीट भेटत गेली, काय अजून ह्याला जर हीट भेटत गेली तर हे जे वॉटर आहे त्याची क्वांटिटी पहिला वाढणार. पहिला हे टोटली हे होणार, मेल्ट होणार. मग नंतर जे टोटल वॉटर आहे त्याचं टेम्परेचर वाढायला स्टार्ट करणार. तोपर्यंत वाढत नाही, लक्षात आलं, तोपर्यंत वाढत नाही. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, सपोज तुमच्याकडं एका सिलेंडरमध्ये वॉटर आहे. काय आहे, एका सिलेंडरमध्ये वॉटर आहे. तुम्ही काय करता, त्याला हीट करताय. काय करताय तुम्ही, त्याला हीट करताय. बरं, मला एक सांगा, ह्याचं तुम्ही ह्याच्यामध्ये थर्मामीटर लावलंय. काय लावलंय, थर्मामीटर ठेवलंय असं. ओके, स्टार्टिंगला काहीतरी 25 डिग्री सेल्सिअस होतं, नंतर वाढत 100 डिग्री सेल्सिअस झालं. काय झालं, 100 डिग्री सेल्सिअस. मला एक सांगा, जसं तुमचं थर्मामीटर जे असतात 100ला टच करतं, सगळं एकदमच वेपर बनतं का, नाही बनत. काय सगळं एकदमच वेपर नाही बनत का, कारण चेंज ऑफ स्टेट व्हायला हळू प्रोसेस आहे. काय आहे, एक हळू प्रोसेस आहे आणि सगळं एकदम चेंज होत नाही. थोडा अमाऊंट ऑफ वॉटर काय होणार, गॅशियसमध्ये चेंज होणार. मग थोडा अमाऊंट ऑफ वॉटर परत गॅसमध्ये चेंज होणार. ओके, वेपरमध्ये चेंज होणार. मग परत थोडं असं करत काय सगळं वॉटर चेंज होतं गॅसमध्ये. बरं, हे का होतं, कारण जेव्हा आपल्याला चेंज ऑफ स्टेट करायची असते, काय करायची असते, चेंज ऑफ स्टेट करायची असते, तेव्हा आपल्याला एनर्जी लागत असते. कशासाठी, कारण आता जर तुम्ही बघितलं, हे जे आईस मॉलिक्युल्स असतात, हे आईस मॉलिक्युल्स काय असतात, सपोज हे 2 H2O चे मॉलिक्युल्स आहेत. हे काय असतात, थोड्या एका डिस्टन्सवर असतात. ओके, 2 H2O चे मॉलिक्युल्स थोड्या एका डिस्टन्सवर असतात. बट जेव्हा हे लिक्विड स्टेटमध्ये जातात, काय होतात, वॉटर बनतात, तेव्हा काय होतं की यांच्यामधला जो डिस्टन्स असतो तो वाढतो. काय होतो, यांच्यामधला डिस्टन्स असतो तो वाढतो. फ्रॉम वॉटर टू गॅशियस जायला ह्यांच्यामधला डिस्टन्स अजून वाढतो. ओके, ह्यांच्यामधला डिस्टन्स अजून वाढतो. बरं, हे डिस्टन्स वाढतं म्हणजे काय होतं की नेमकं हा जो मॉलिक्युल आहे, तुम्ही हा उचलून इथं ठेवला, आपण असं म्हणू शकतो मेकॅनिकली आपण असं म्हणू शकतो ना. मेकॅनिक्स काय सांगतं, ह्याच्यामधला डिस्टन्स वाढला म्हणजे काय केलं तुम्ही, हे उचलून इथं ठेवला, बरोबर. बरं, हे करायला तुम्हाला काय होतं की एनर्जी लागणार आहे, बरोबर. काय होतंय, एनर्जी लागणार आहे. मग एनर्जी कोणती आपण सप्लाय करतोय, आता हीट एनर्जी सप्लाय करतोय. कोणती एनर्जी सप्लाय करतोय, हीट एनर्जी सप्लाय करतो, बरोबर.
त्यामुळेच काय होतं की हा जो मॉलिक्युल आहे ह्याच्या प्लेसवरनं पुढे जातो. काय होतं? पुढे जातो. ते वेगळं रिझन आहे, ते व्हायब्रेट करत एकामेकांसोबत पुढे जातात. बट एक जनरल थेरी म्हणून तुम्हाला सांगतो. ओके. आणि आता मग जर मी ह्याच्यावर वर्क केलंय, काय केलंय? वर्क केलंय. हे जे वर्क असतं इट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. इट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. आपण जनरली म्हणत असतो की जेव्हा आपण वर्क डन करतो तेव्हा इट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. इथं पण असं समजा की कुठल्या तरी एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. ओके. कुठल्या तरी एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. आणि एकदम तुम्ही सगळं वर्क करू शकत नाही. काय? एकदम तुम्ही सगळं वर्क करू शकत नाही. थोडं थोडं करत आपलं वर्क होत राहतं. समजलं हे? तर ह्याचा आपण एक ग्राफ बघूया. ओके. ह्याचा आपण एक ग्राफ बघूया. तुम्हाला ग्राफवर ना नीट अंदाज येईल की नेमकं काय चाललंय. ओके. आणि खूप सिंपल टॉपिक आहे, खूप अवघड नाही आहे. तुम्हाला जर मागचा समजला असेल ना, हा तर एकदम इझिली समजू. ह्याच्यात तर काहीच नाही. ह्याच्यात तर फॉर्म्युला पण सोपा आहे. काय? फॉर्म्युला पण सोपा आहे. ओके. ह्याचा एक ग्राफ बघूया टेम्परेचर वर्सेस टाइमचा. बर, आता मी वॉटर घेतो. स्टार्टिंगला काय होतं की माझ्याकडे आईस क्यूब होता. काय होता? आईस क्यूब होता. बर, या आईस क्यूबला मी काय करतोय? हीट करायला स्टार्ट करतोय. काय करतोय? हीट करायला स्टार्ट होतोय. मी तुम्हाला मगाशी काय म्हटलं होतं की ते काय होईल? थोडं थोडं वितळायला सुरू होईल. बट सगळ्या वॉटरचं जे टेम्परेचर असतं ते काय असतं? 0 डिग्री सेल्सिअसच असतं. काय असतं? 0 डिग्री सेल्सिअस असतं. म्हणजे काय? जसा टाइम जाईल तुमचं जे टेम्परेचर असणार आहे ते काय असणार आहे? 0 डिग्री सेल्सिअस असणार आहे. आणि ह्या पॉइंटला येऊन माझं सगळं जे आईस आहे ते मेल्ट होतं. काय होतं? सगळं माझं आईस मेल्ट होतं. बरं, मेल्ट झाल्यानंतर काय होणार? मग आता टेम्परेचर वाढायला स्टार्ट होणार. सगळं जे आईस आहे ते टोटली इट इज कन्व्हर्टेड इनटू वॉटर. काय होतं? इट इज कन्व्हर्टेड इनटू वॉटर. नाव व्हेन इट इज कन्व्हर्टेड इनटू वॉटर इट विल स्टार्ट रेझिंग इट्स टेम्परेचर. काय होईल? इट विल स्टार्ट रेझिंग इट्स टेम्परेचर. आता ह्याचं टेम्परेचर काय होतं? वाढायला स्टार्ट होतं. मग ह्याचं टेम्परेचर असं वाढायला लागणार आपलं. ओके. जसं टाइम जातोय तसं ह्याचं काय होणार? टेम्परेचर वाढणार. बरं, आता हे काय झालं? आपलं 100 डिग्री सेल्सिअसवर टेम्परेचर आलं. ओके. 100 डिग्री सेल्सिअसवर आपलं टेम्परेचर आलं. मग आता 100 डिग्री सेल्सिअसवर काय होणार? परत कन्व्हर्जन स्टार्ट होतं. काय होतं? कन्व्हर्जन स्टार्ट होतं. बरं, वॉटरचं टेम्परेचर तुम्हाला माहिती आहे 100च्या वरती जाणार नाही. ओके. काय होणार आहे? 100च्या वरती जाणार नाही. गॅसचं टेम्परेचर जाऊ शकतं. काय? गॅसचं टेम्परेचर जाऊ शकतं. कारण वॉटरचं टेम्परेचर तुमचं कधीही 100 डिग्रीच्या वरती जाणार नाही. ओके. आणि 0 डिग्रीच्या खालती जाणार नाही. आईसचं होऊ शकतं. काय? आईसचं टेम्परेचर 0 डिग्रीच्या खालती होऊ शकतं. खरं वॉटर नाही. वॉटर इज अ लिक्विड फॉर्म ऑफ H2O. ओके. आईस इज सॉलिड फॉर्म ऑफ H2O आणि वेपर्स आर गॅशियस फॉर्म ऑफ H2O. समजलं? तर हे काय झालं? आपलं वॉटरचं 100 डिग्री सेल्सिअस झालं. बरं, ह्याच्या पुढे काय आपलं टेम्परेचर वाढणार नाही. मग कसं आपला टाइम पुढे जात जातो. सपोज हे काय झालं? आईसमधून वॉटरमध्ये कन्वर्ट व्हायला 10 मिनिटं गेली सपोज. ओके. एक्झॅक्ट नाही घेते मी. नंतर ना सपोज एक 50 मिनिटानंतर काय? 50 मिनिटानंतर काय झालं की आपलं जे टोटल वॉटर होतं ते 100 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलं. बरं, 100 डिग्री सेल्सिअसवर पोहोचल्यावर काय होईल की ह्याच्यामधल्या वेपर्स बनायला स्टार्ट होतील. हे कधीपर्यंत होणार? जोपर्यंत टोटल अमाऊंट ऑफ वॉटर काय? जोपर्यंत टोटल अमाऊंट ऑफ वॉटर इज कन्वर्टेड इनटू गॅस. काय होईल? कन्वर्टेड इनटू गॅस. समजलं? कन्वर्टेड इनटू गॅस. सपोज हे 80 मिनिट्सला झालं. काय? 50 पासून 80 पर्यंत 30 मिनिट लागले आपल्याला की हे टोटली वॉटर कन्वर्टेड इनटू गॅस. परत त्याच्यानंतर हे गॅसचं टेम्परेचर वाढायला स्टार्ट होईल. परत त्याच्यानंतर गॅसचं टेम्परेचर जे आहे ते वाढायला स्टार्ट होईल जसं तुम्ही एनर्जी देत जाणार. समजलं? तर हा जो ग्राफ आहे हे काय? टेम्परेचर वर्सेस टाइमचं ग्राफ. ह्याच्यावरून आपल्याला कळतं की स्टार्टिंगला काय? बघा, स्टार्टिंगला काय? 0 डिग्री सेल्सिअस 10 मिनिटं. म्हणजे काय की 10 मिनिटापर्यंत जे आईस आपलं होतं ते मेल्ट होत गेलं आणि हे टोटली वॉटर स्टेटमध्ये कन्वर्ट झालं 10 मिनिटापर्यंत. मग 10 मिनिटाच्या नंतर काय झालं
की याचं टेम्परेचर वाढत गेलं. आता टेम्परेचर काय वाढतं, कारण हे एका स्टेटमध्ये आहे, कुठल्या एकातरी फिक्स स्टेटमध्ये आहे. बरं, ह्या स्टेटमधून काय झालं, परत हे 100 डिग्रीपर्यंत गेलं. 100 डिग्रीच्या नंतर काय झालं, हे गॅसियस स्टेटमध्ये टर्न आउट होणार. मग ह्याचं टेम्परेचर काय होतं, कॉन्स्टंट होतं. ह्याचा एक सिम्पल मिनिंग काय, जेव्हा चेंज ऑफ स्टेट होत असते, काय जेव्हा चेंज ऑफ स्टेट होत असते तेव्हा आपलं जे टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट राहतं. काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. इकडे बघा, इथं काय होतंय, आईस टू वॉटर कन्वर्ट होतं. काय होतंय, आईस टू वॉटर कन्वर्ट होतं. ह्या वेळेस पण आपलं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. आणि इथं काय होतंय, वॉटर टू वॉटर वेपर कन्वर्ट होतं. काय होतं, वॉटर टू वॉटर वेपर कन्वर्ट होतं. तेव्हा पण आपलं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. ह्या गोष्टी समजल्या, काही प्रॉब्लेम कुणाला, हे ग्राफ समजला असेल आय गेस. ओके, कुणाला काही प्रॉब्लेम नसणार. ओके, तर आपण आता पुढचा पॉइंट बघूया. हे रफ करतो. बरं, हे चेंज ऑफ स्टेट कशावर डिपेंडेंट राहतं तुम्हाला माहिती आहे. चेंज ऑफ स्टेट कशावर डिपेंड राहतं. चेंज ऑफ स्टेट राहतं डिपेंडेंट टेम्परेचरवर. पहिली गोष्ट, प्रेशर आणि व्हॉल्यूम ह्या गोष्टींवर पण जास्त डिपेंड राहतं. त्यातल्या त्यात प्रेशर आणि टेम्परेचर ह्यावर खूप डिपेंडेंट असतं. ओके, जरी तुम्ही टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवला, खरं प्रेशर वाढवला, काय जरी तुम्ही टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवला तरी आणि प्रेशर वाढवला, त्यावेळेस पण आपल्याला काय होऊ शकतं की चेंज ऑफ स्टेट फॉर्म होऊ शकतो. काय होऊ शकतं, चेंज ऑफ स्टेट फॉर्म होऊ शकतं. ह्याला आपण फेज चेंज पण म्हणतो. काय म्हणतो, फेज चेंज. काय म्हणतो, फेज चेंज. काय म्हणतो, फेज चेंज. एक टेक्स्टबुक मधले आपण हे बघून घेऊया. ओके, काय दिले बघा, त्यांनी फेज डायग्राम ऑफ वॉटर दिलेला आहे. काय दिलेलं आहे, फेज डायग्राम ऑफ वॉटर. ओके, हा बघून घ्या फेज डायग्राम काय आहे. हा एकदम एक्झॅक्ट नाही आहे, बट ह्याच्यावरनं तुम्हाला सांगता येईल की काय चालू आहे. ओके, असं त्यांनी काहीतरी ग्राफ दिलेला आहे. ओके, हा जनरली सगळ्या एलिमेंटसाठी असंच काहीतरी एक ग्राफ असतो. ओके, मी पॉईंट्सवर जात नाही. ओके, की सपोज हा प्रेशर, ह्या कोणता आहे, प्रेशर वर्सेस टेम्परेचरचा आहे. कशाचा आहे, प्रेशर वर्सेस टेम्परेचर. प्रेशर वर्सेस टेम्परेचर. एक्झॅक्ट मी नाही सांगत की हा कसला ग्राफ आहे. ओके, सगळ्यांचा कॉमन असतो म्हणून एक आपण कॉमन रेफरन्स घेऊया. ओके, कशावर डिपेंडेंट असतं मेजरली, की प्रेशर आणि टेम्परेचर जास्त करून डिपेंडेंट असतं. मी काय म्हटलं, प्रेशर आणि टेम्परेचरवर. बरं, मला एक सांगा, वेपरायझेशन म्हणजे काय असतं. मेल्टिंग म्हणजे माहिती आहे सगळ्यांना. ओके, मेल्टिंग म्हणजे काय, सॉलिड पासून आपण लिक्विड फेज मध्ये जातो. काय होतं, सॉलिड फेज मधून आपण लिक्विड फेज मधून जातो. ओके, बरं, त्याच्यानंतर वेपरायझेशन काय असतं की लिक्विड फेज मधून आपण गॅशियस फेज मध्ये जातो. काय करतो, लिक्विड फेज मधून आपण गॅशियस फेज मध्ये जातो. समजलं हे. त्याच्यानंतर हे सॉरी, हे लिहायचं राहिलं, सॉलिड, लिक्विड आणि वेपर. ओके, बर, त्याच्यानंतर एक सबलिमेशन म्हणून असतं. काय असतं, सबलिमेशन म्हणून. बरोबर, सबलिमेशन काय असतं की आपण डायरेक्ट सॉलिड मधून वेपर मध्ये जातो, लिक्विड मध्ये जातच नाही. ओके, आपण काय करतो, सॉलिड मधून डायरेक्ट काय करतो, वेपर मध्ये डायरेक्ट उडी मारतो. लिक्विड ह्या प्रोसेस मध्ये जातच नाही. त्याला आपण काय म्हणतो,
वेपरायझेशन म्हणतो, सब्लिमेशन म्हणतो. काय म्हणतो? सब्लिमेशन. लिक्विड टू वेपर आपण याला वेपरायझेशन म्हणतो. काय म्हणतो? वेपरायझेशन. बर, हा जो ग्राफ आहे, सपोज हा वॉटरचा ग्राफ आहे. तर स्टार्टिंगला काय होतं, जसं माझं टेम्परेचर आणि प्रेशर वाढतं. ओके, हा जो एरिया आहे, ओके, इथला जो एरिया आहे, मी तर थोडंसं शेड करतो बघा. हा जो एरिया आहे, ह्या एरियामध्ये जर आपलं टेम्परेचर आणि प्रेशर असणार, ओके, ह्या एरियामध्ये जर माझं टेम्परेचर आणि प्रेशर असलं तर काय होणार की ते जे पण मटेरियल आहे, सपोज आपण वॉटर घेतलंय, ते कोणत्या फॉर्ममध्ये असणार? वेपर फॉर्ममध्ये असणार. कोणत्या फॉर्ममध्ये असणार? वेपर फॉर्ममध्ये. जर ह्या एरियामध्ये असलं, ओके, ह्या एरियामध्ये असलं तर ते कोणत्या फॉर्ममध्ये असणार? सॉलिड फॉर्ममध्ये असणार. कोणत्या फॉर्ममध्ये असणार? सॉलिड फॉर्ममध्ये. ओके, आणि सपोज हे तर डॉटेड बनवतो मी. ओके, डॉट्स बनवतो असे. सपोज ह्या एरियामध्ये असलं तर ह्या एरियामध्ये काय असणार? लिक्विड फेजमध्ये असणार. ओके, ह्या एरियामध्ये असलं तर काय असणार? लिक्विड फेजमध्ये असणार. ओके, कोणत्या फेजमध्ये असणार आहे? लिक्विड फेजमध्ये. बरं, आता तुम्ही म्हणणार सर ठीक आहे, ह्या एरिया, तर ह्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या काय आहे? ह्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या काय आहेत? आता जर सपोज माझं प्रेशर आणि टेम्परेचर ह्या पॉईंटला आहे. ओके, त्याचं काहीतरी प्रेशर सपोज 10 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे आणि 100 डिग्री सेल्सिअस या प्रेशरवर आहे. ओके, ह्या पॉईंटला आहे. ओके, त्याचं टेम्परेचर किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर किती आहे? 10 ॲटमॉस्फिअर. किती आहे? 10 ॲटमॉस्फिअर, 10 पास्कल पकडून घ्या. चला, समजलं? तर ह्या पॉईंटला काय म्हणणार आहे आपण? ते वेपरमध्ये आहे की सॉलिडमध्ये आहे? काय ते वेपरमध्ये आहे की सॉलिडमध्ये आहे? ही जी फेज असते ती कसली फेज असते? मिडल फेज असते. काय असते? मिडल फेज असते. ह्या इथं जो मटेरियल असतं, काय इथं जे मटेरियल असतं ते काय असतं? दोन्ही फॉर्ममध्ये अवेलेबल असतं. थोडं वेपर फॉर्ममध्ये अवेलेबल असतं, थोडं कोणत्या फॉर्ममध्ये असतं? सॉलिड फॉर्ममध्ये. सपोज इथं मला भेटलं, सपोज हा पॉईंट भेटला, ह्या लाईनवरचा हा पॉईंट भेटला. ओके, तर ते कोणकोणत्या फॉर्ममध्ये असणार? इकडे काय? वेपर आहे, इकडे काय? लिक्विड आहे. म्हणजे काय? ते लिक्विड फॉर्ममध्ये पण भेटणार आणि मला वेपर फॉर्ममध्ये पण भेटणार. कोणत्या फॉर्ममध्ये? लिक्विड फॉर्ममध्ये पण भेटणार आणि वेपर फॉर्ममध्ये पण भेटणार. सपोज इथं भेटलं मला, हा जो पॉईंट आहे, ह्या पॉईंटला काय असणार की ते एक तर सॉलिड फॉर्ममध्ये पण असणार आणि लिक्विड फॉर्ममध्ये पण असणार. समजलं? सॉलिड फॉर्ममध्ये पण असणार आणि लिक्विड फॉर्ममध्ये पण असणार. बरं, आता जर इकडे बघितलं, जसं जसं आपला प्रेशर वाढतो तसं काय होतं? आपला सॉलिड टू लिक्विड लवकर चेंज होतं. काय होतं? सॉलिड टू लिक्विड लवकर चेंज होतं. आणि जसं जसं आपलं टेम्परेचर वाढतं तसं सॉलिड टू वेपर लवकर चेंज होतं. काय होतं? सॉलिड टू वेपर लवकर चेंज होतं. ओके, बरं, आता सर तुम्ही म्हणणार सर हा जो पॉईंट आहे, ओके, ह्या पॉईंटला काय असणार? ओके, हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटला तिन्ही गोष्टी सॉलिड, लिक्विड आणि गॅशियस ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला भेटतात. ओके, ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला भेटतात. म्हणजे जे मटेरियल आहे, सपोज मी वॉटर घेतलं, मला तिथं आईस पण भेटणार, मला तिथं वॉटर पण भेटणार आणि मला तिथं वॉटर वेपर पण भेटणार. काय भेटणार? तिन्ही गोष्टी भेटणार. ओके, तर ह्या पॉईंटला, हा पॉईंट मी इथं लिहितो, हा पॉईंट ह्याला आपण क्रिटिकल पॉईंट म्हणतो. प्रत्येक सबस्टन्सचा एक क्रिटिकल पॉईंट असतो. काय असतो? प्रत्येक सबस्टन्सचा एक क्रिटिकल पॉईंट असतो. आता जो क्रिटिकल पॉईंट असतो त्या क्रिटिकल पॉईंटला आपल्याला जे सबस्टन्स आहे ते तिन्ही फॉर्ममध्ये भेटतं. काय भेटतं? तिन्ही फॉर्ममध्ये भेटतं. आईसच्या फॉर्ममध्ये पण भेटणार वॉटर, तुम्हाला लिक्विडच्या फॉर्ममध्ये पण भेटणार वॉटर आणि गॅसेस वेपर्सच्या फॉर्ममध्ये पण तुम्हाला वॉटर भेटणार. ओके, तर हा जो पॉईंट असतो हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ह्याला आपण क्रिटिकल पॉईंट म्हणतो. आणि प्रेशर at this point is known as critical pressure. आणि टेम्परेचरला काय म्हणतो? क्रिटिकल टेम्परेचर. टेम्परेचरला काय म्हणतो आपण? क्रिटिकल टेम्परेचर. ओके, बरं, अजून काय बघू शकतो आपण? जर सपोज ह्या पॉइंटला जर माझं सबस्टन्स आहे, काय ह्या पॉइंटला जर माझं सबस्टन्स आहे, मी जर त्याचं टेम्परेचर वाढवलं तो वेपर फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार. काय होणार? तो वेपर फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार. आणि जर मी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं आणि त्याचं जर प्रेशर वाढवलं तो काय होणार? सॉलिड फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार. तो काय होणार? सॉलिड फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार. तर असं आपण हा ग्राफचं रीडिंग करायचं. समजलं? असं आपण हा
ग्राफचं रेडिंग करायचं. जसं आपण त्याचा प्रेशर वाढवला तो सॉलिड फॉर्ममध्ये जाणार. कोणत्या फॉर्ममध्ये जाणार? सॉलिड फॉर्ममध्ये. इथं पण बघा, इथं जो पॉईंट आहे त्याचं जर मी टेम्परेचर वाढवलं आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं, टेम्परेचर वाढवलं आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं, ते सॉलिडचं लिक्विड होणार. आणि जर मी प्रेशर वाढवलं आणि टेम्परेचर सेम ठेवलं तर माझं मोस्टली सॉलिडमध्ये जाणार, कारण कव अशी थोडीशी झाली आहे. जनरली सॉलिडमध्ये जाणार, खरं थोडंफार लिक्विडमध्ये पण कन्वर्ट होण्याचे चान्सेस आहेत. इथं पण हा जो पॉईंट आहे, काय हा जो पॉईंट आहे, इथं जर मी टेम्परेचर वाढवलं, या पॉईंटपासून जर मी टेम्परेचर वाढवलं आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर मी काय होणार? वेपर फॉर्ममध्ये राहणार. कोणत्या फॉर्ममध्ये? वेपर. आणि जर मी प्रेशर वाढवलं तर मी कोणत्या फॉर्ममध्ये जाणार? सॉलिड फॉर्ममध्ये जाणार. काय कोणत्या फॉर्ममध्ये जाणार? सॉलिड फॉर्ममध्ये. म्हणून प्रेशर आणि टेम्परेचर ह्या ज्या गोष्टी जर आपण नीट मेंटेन केल्या तर आपण कुठलाही फेज, कुठल्याही टेम्परेचर आणि कुठल्याही प्रेशरला काढू शकतो. समजलं? तुम्ही आईस माहिती आहे का? 50 डिग्री सेल्सिअसला पण आईस प्रोड्यूस करू शकता जर तुम्ही प्रेशर त्याचं नीट कंट्रोल केलं तर. काय त्याचं प्रेशर नीट कंट्रोल केलं तर तुम्हाला आईस 50 डिग्री सेल्सिअसला पण भेटू शकतो. समजलं? तर जसं तुम्ही प्रेशर आणि टेम्परेचर कंट्रोल करणार तसं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी और वेगवेगळे फेज भेटत जातील. ओके. सगळ्यात मेन आहे हे क्रिटिकल पॉईंट. काय आहे? क्रिटिकल पॉईंट. टेम्परेचर ॲट दिस पॉईंट इज नोन ॲज क्रिटिकल टेम्परेचर अँड प्रेशर ॲट दिस पॉईंट इज नोन ॲज क्रिटिकल प्रेशर. ओके. तर हे ग्राफचं एवढंच होतं. याच्यात काही ग्राफमध्ये शिकण्यासारखं नाही. नुसतं क्रिटिकल टेम्परेचर आणि क्रिटिकल प्रेशर हे दोन मेन पार्ट्स होते याचे. आता आपण पुढचं बघूया. ॲक्च्युली आत्ता जे शिकणार आहेत ते मेन आहे खूप. ओके. ह्याला आपण म्हणतो लॅटेंट हीट. काय म्हणतो? लॅटेंट हीट. काय म्हणतो? लॅटेंट हीट. बर, लॅटेंट हीट काय असते? कोणाला काय माहिती आहे लॅटेंट हीट काय असते? ओके. बर, लॅटेंट हीट काय असते? the amount or the quantity of heat. Okay? The quantity of heat required to change the state of a matter, to change the state of a matter is known as latent heat. ही जनरल डेफिनेशन आहे. ओके. ह्याच्यामध्ये पण दोन प्रकारच्या डेफिनेशन असतात. एक असते काय असते? लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. एक असते लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. ओके. तर दोन आहेत, दोन्ही आपण सांगणार आहे. बट जस्ट तुम्हाला एक समजू दे म्हणून मी लिहिलेली. ओके. जनरल. ओके. जनरल लिहिलेले, एक्झॅक्ट नाही आहे. आपण एक्झॅक्ट करूया नंतर ना. ओके. काय लिहिले बघा? द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू चेंज द स्टेट ऑफ अ मॅटर इज नोन ॲज लॅटेंट हीट. स्टेट ऑफ अ मॅटर म्हणजे काय? जर तो सॉलिडमध्ये असेल तर लिक्विडमध्ये. ओके. त्याला कन्वर्ट करण्यासाठी. म्हणजे जर माझ्याकडे टोटल एक मोठा क्यूब ऑफ आईस आहे. ओके. ह्याला टोटली कन्वर्ट इंटू, थोडंसं नाही, टोटल कन्वर्ट व्हायला जेवढी हीट लागणार आहे त्याला आपण काय म्हणतो? लॅटेंट हीट म्हणतो. काय म्हणतो? लॅटेंट हीट म्हणतो. बर, चेंज द स्टेट ऑफ अ मॅटर. तसंच गिवन, टेकन और गिवन per unit mass to change the state of a substance, from solid to liquid or liquid to solid. Okay. That's the quantity of heat taken or given. Okay.
एकतर घेतं किंवा देतं पर युनिट मास. ओके, म्हणजे एका युनिट मासचं. ओके, सपोज एक आपल्याला जर 1 किलो ऑफ आईस असला, क्यूब असला, ओके, किती यायचं वजन 1 kg आहे. ओके, तर ह्याला मला किती हीट द्यावी लागणार की हे टोटली कन्वर्ट होईल वॉटरमध्ये, हे टोटली कन्वर्ट होईल वॉटरमध्ये. समजलं? तर आपण ह्याला जेवढी हीट देणार आहे, ओके, जेवढी एक हीट देणार आहे, सपोज ह्याला मी 1000 जूल्स हीट दिली. किती? 1000 जूल्स हीट दिली. तर हे जे 1000 काय असतं? लॅटेंट हीट असतं. काय असतं? लॅटेंट हीट असतं. स्पेसिफिक मिनिंग म्हणजे काय की 1 किलो ऑफ आईसला मला किती हीट द्यावी लागणार की ते टोटली कन्वर्ट होईल वॉटरमध्ये आणि त्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसच राहणार. टेम्परेचर चेंज होत नाही. काय? टेम्परेचर चेंज होत नाही. तर जेवढी हीट मला द्यावी लागणार त्याला आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतो. काय म्हणतो? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. और आपण रिव्हर्स असं पण म्हणू शकतो की मला ह्या जे वॉटर आहे ह्याच्यामधून किती हीट काढावी लागणार की माझा आईस बनल. हे वॉटर आहे आईस बनल. तर ते पण सेमच असतं. ते पण काय असतं? सेम असं असतं. ते किती असतं? 1000 जूल्स. मी ह्या वॉटरमधून 1000 जूल्स एनर्जी बाहेर काढली तर माझं हे जे वॉटर आहे ते आईसमध्ये कन्वर्ट होईल. काय? माझं हे जे वॉटर आहे ते आईसमध्ये कन्वर्ट होईल. म्हणूनच लिहिले बघा, द क्वांटिटी ऑफ हीट टेकन ऑर गिवन, म्हणजे एक तर तुम्ही देता किंवा काढता. ओके, पर युनिट मास म्हणजे एका युनिट मासच्या सबस्टन्समधून टू चेंज इट्स स्टेट ऑफ द सबस्टन्स फ्रॉम सॉलिड टू लिक्विड और लिक्विड टू सॉलिड. एक तर ते सॉलिड टू लिक्विड होणार और लिक्विड टू सॉलिड. आता हे जे हीट असते ह्याला आपण म्हणतो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. काय म्हणतो? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे सॉलिड टू लिक्विड और लिक्विड टू सॉलिड चेंज करण्यासाठी, हे स्टेट चेंज करण्यासाठी जी हीट लागते आपल्याला, ओके, एकतर द्यावी लागते किंवा काढावी लागते. जेवढी हीट असणार त्याला आपण काय म्हणणार? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणणार आहे. काय म्हणणार आहे आपण? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. ओके, तर याचा सिंपल फॉर्म्युला आहे. काय आहे? सिंपल फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला बघून घेऊया आपण. खूप सिंपल आहे, 2च टर्म आहेत. ओके, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन त्याला आपण LF म्हणतो. काय असणार आहे? द क्वांटिटी ऑफ हीट त्याला आपण डेल क्यू म्हणणार. काय म्हणणार? डेल क्यू. ओके, कारण क्यू आपण डायरेक्टली मोजू शकत नाही. डेल क्यू इज इक्वल टू, ओके, लिहिताना क्यू लिहू शकतो तुम्ही, डायरेक्ट क्यू बाय एम पण लिहू शकता. ओके, खरं जनरली डेल क्यूच लिहित जावा. ओके, जरा सायंटिफिकली बरोबर असतं. ओके, डेल क्यू अपॉन एम, the quantity of heat per unit mass required to change the state of a substance, okay, from solid to liquid or liquid to solid. Okay, it is called as latent heat of fusion. काय असतं? latent heat of fusion. ह्यालाच आपण असं लिहू शकतो, del Q is equal to M into LF. काय असतं? M into LF. ओके, तर हा खूप इम्पॉर्टंट आहे इक्वेशन. ओके, इक्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपण जास्त हा यूज करतो ह्याच्यापेक्षा. ओके, हा यूज करतो ह्याच्यापेक्षा. काही प्रॉब्लेम? बरं, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ वॉटर इज, वॉटरची किती असते? 3.33 इंटू 10⁵ जूल्स पर केजी. काय असतं? जूल्स पर केजी. एवढी लॅटेंट हीट ऑफ फ्युजन असते वॉटरची. बघा किती आहे? 3.33 इंटू 10⁵ जूल्स पर केजी. एवढी लॅटेंट हीट लागत असते आपल्याला. ओके, वॉटरसाठी. बरं, हे झालं लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. ओके, ह्याच्यानंतर आपण बघणार आहे लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. काय बघतोय आपण? लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. बरं, नावातच सांगितलंय काय की वेपरायझेशन म्हणजे वेपरमध्ये कन्वर्ट होते. ओके, तर ह्याला आपण असं परत म्हणू शकतो. काय? द क्वांटिटी ऑफ हीट given or taken from a per unit mass
from a substance to change its state from liquid to gas or gas to liquid is called as latent heat of vaporization. काय म्हणतो? latent heat of vaporization. म्हणजे काय, आपण सपोज लिक्विड असलं आपल्याकडं, काय आहे, लिक्विड आहे, ओके, ह्याला मी काय करतोय, कंटेनर मध्ये घेऊया आपण डायरेक्टली. कंटेनर मध्ये आहे, ह्याला आपण काय करतोय, हीट करतोय. ओके, हे किती आहे, 1 kg ऑफ लिक्विड आहे. किती आहे, 1 kg. आपण 1 युनिट मास घेतलाय. ओके, पर युनिट मास घेतलाय ना, म्हणून आपण काय करतोय, 1 kg. 1 kg ऑफ वॉटर आहे, त्याला आपण काय करतोय, हीट करतोय. काय करतोय, हीट करतोय. तर हे गॅसमध्ये 100 डिग्री सेल्सिअस झाल्यावर याचं गॅसमध्ये कन्वर्ट व्हायला स्टार्ट होणार. तर हे टोटल गॅसमध्ये कन्वर्ट होण्यासाठी मला किती एनर्जी लागणार, काय, मला किती एनर्जी लागणार, त्याला आपण काय म्हणतो, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. काय म्हणतो, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ओके, सपोज एखादं मटेरियल आहे, त्याला मी हीट करतोय. ओके, त्याला खूप हीट देतोय आणि ते टोटली कन्वर्ट झालं. ओके, ह्या वेळेस ह्याचं टेम्परेचर सेम असतं. परत मी म्हणतो, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि वेपरायझेशनच्या वेळेस टेम्परेचरचा काही रोल नसतो, ते काय असतं, कॉन्स्टंट असतं. ओके, सेम सपोज माझ्याकडे गॅस आहे. ओके, ही जी गॅस आहे, ओके, इथं जी टोटल गॅस आहे माझी, ओके, ही जी टोटल गॅस आहे, ह्याच्यामधून जर मी टेम्परेचर काढून घेतलं, ओके, ह्याच्यामधली हीट काढून घेतली, काय, हीट काढून घेतली. स्टार्टिंगला मी हीट देत होतो, किती देत होतो, सपोज 1000च घेऊया, 1000 जूल्स देत होतो. तर हे कन्वर्ट झालं वॉटर गॅसमध्ये. काय झालं, गॅसमध्ये. आता ह्याच्यामधून मी 1000 जूल्स, ओके, 1000 जूल्स काढून घेतली. ओके, काय केली, काढून घेतली. तर हे काय होणार, कन्वर्ट होणार वॉटरमध्ये. काय होणार, कन्वर्ट होणार वॉटरमध्ये. तर ही जी 1000 जूल्स आहे, ही ह्या सबस्टन्सची काय आहे, लॅटेंट हीट आहे. काय आहे, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन आहे. काय आहे, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन आहे. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याला. ओके, तर फॉर एक्झाम्पल वॉटरची किती आहे, 8.67 22.3 इंटू 10⁵ जूल्स पर kg एवढी वॉटरची लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन आहे. म्हणजे 22.3 इंटू 10⁵ जूल्स एवढी व्हॅल्यू एवढी एनर्जी तुम्हाला द्यायला लागेल 1 किलो ऑफ वॉटरसाठी टू कन्वर्ट इट इंटू टोटली इंटू आईस. टू कन्वर्ट इट टोटली इंटू आईस. ओके, ह्याचा फॉर्म्युला परत सिम्पल आहे. लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशनला आपण LS म्हणतो. ह्याचा फॉर्म्युला काय, LS इज इक्वल टू चेंज इन एनर्जी पर युनिट मास. ओके, तर हा झाला लॅटेंट हीटचा फॉर्म्युला. बट आपल्याला डेल्टा क्यूच्या फॉर्ममध्ये पाहिजे असतो, तर आपण काय म्हणतो, डेल्टा क्यू इज इक्वल टू M इंटू LS. ओके, हा इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ओके, हा इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. समजलं, काही प्रॉब्लेम याच्यात. ओके, समजलंय ना. तर हे असतं आपलं लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. चला अजून एकदा समराइज करूया आपण. लॅटेंट हीट काय असते, लॅटेंट हीट इज द अमाऊंट ऑफ हीट गिवन ऑर टेकन फ्रॉम अ बॉडी, ओके, टू कन्वर्ट इट स्टेट. ओके, हे असतं लॅटेंट हीट. बट लॅटेंट हीटमध्ये 2 प्रकार असतात. एक असतात लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन काय सांगते आपल्याला, की जर मला एखाद्या बॉडीचा स्टेट फ्रॉम सॉलिड टू लिक्विड चेंज करायचा असेल और लिक्विड टू सॉलिड चेंज करायचं असेल, तर मी जेवढी एनर्जी देणार आहे और काढणार आहे त्या बॉडीमधून, ती जी एनर्जी असते ती असते लॅटेंट हीट. ओके, ऑफ फ्युजन. काय असते, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. सिमिलरली एखादा सबस्टन्स जर लिक्विड टू गॅशियस फॉर्ममध्ये जात असेल और गॅशियस फॉर्ममधून लिक्विड फॉर्ममध्ये येत असेल,
ह्या कन्व्हर्जनसाठी आपल्याला जी हीट द्यावी लागते और काढावी लागते त्या सबस्टन्समधून, ती जी अमाऊंट ऑफ एनर्जी असते त्याला आपण काय म्हणतो, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. काय म्हणतो, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. फॉर्म्युला काय लॅटेंट हीट ऑफ फ्युजनचा, LF इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन एम. ओके, आणि LV, ओके, LV इज इक्वल सॉरी LS इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन एम. दोघांचा फॉर्म्युला सेम आहे, बट ना जी एनर्जी असते, ओके, तुम्ही म्हणणार सर असं कोणी शोध नका लावत बसू. आता जसं सांगतो तसा कोणी शोध नका लावू. ओके, म्हणून मी तिथं डेल्टा क्यू लिहिलेलं आहे, क्यू नाही लिहिलेलं. काय लिहिलं आहे बघा, LF इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन एम आणि LS इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन एम. ओके, तुम्ही म्हणणार असं डेल्टा क्यू अपॉन एम आणि डेल्टा क्यू अपॉन सेम आहे म्हणजे LS इज इक्वल टू LF इज इक्वल टू LS असं असणार. असं नसतं, हे चुकीचं आहे. असा शोध नका लावू तुम्ही, समजलं. ओके, आहे ते वाचाच, नवीन काय शोध नका लावू तुम्ही. ओके, ॲक्च्युली हे का सिमिलर नाही हे तुम्हाला सांगतो. हे काय असतं, डेल्टा क्यू अपॉन एम आणि डेल्टा क्यू अपॉन एम. म्हणून मी तर म्हणतो डेल्टा क्यू घ्या. डेल्टा क्यू काय असतं, चेंज इन एनर्जी. दोघांची चेंज इन एनर्जी डिफरंट आहे. जरी मास सेम असलं, काय मास सेम असलं तरी दोघांची चेंज इन एनर्जी डिफरंट आहे. काय आहे, चेंज इन एनर्जी डिफरंट आहे. म्हणून हे दोन वेगवेगळे टर्म्स आहेत. नाही तर कशाला तुम्हाला वेगवेगळे टर्म्स आम्ही शिकवले असते. ओके, आणि उगाच सायंटिस्टला पण काय डोक्याला काय खूळ लागलं तर का की दोन दोन वेगळे वेगळे टर्म्स काढायला. ओके, काय चेंज आहे की यांच्यामधला जो चेंज इन एनर्जी असते इथं कमी असते. चेंज इन एनर्जी लॅटेंट हीट ऑफ फ्युजनला, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशनला चेंज इन एनर्जी खूप असते. वॉटरची बघा किती आहे, वॉटरची फ्युजनची काय असते 3.33 इंटू 10⁻⁵ बरोबर, जूल्स पर केजी एवढी होती. जूल्स पर केजी एवढी होती. जूल्स पर केजी बघा 3.33 वरनं लॅटेंट हीट किती होती, 3.33 होती. वॉटरची जेव्हा आईसमधून वॉटरमध्ये कन्वर्ट होतो, आईसमधून वॉटरमध्ये कन्वर्ट होतो. आणि ही किती झाली बघा 22.3 म्हणजे 3.33 जर 22.3 म्हणजे 7 टाइम्स जवळपास वाढली. 6 to 7 टाइम्स जवळपास वाढली लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. काय वाढली, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ओके, सो लक्षात ठेवायचं की ह्या दोन्ही फॉर्म्युला सेम नाही आहे. दिसतात जरी सेम असल्या तरी ते वेगळे आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. तर कधी पण ह्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवायचं म्हणजे सोपं पडतं आपल्याला. ओके, डेल्टा क्यू इज इक्वल टू MLS जेव्हा लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन असतं आणि डेल्टा क्यू इज इक्वल टू MLF जेव्हा लॅटेंट हीट ऑफ फ्युजन असतं. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, काही प्रॉब्लेम ह्याच्यात, आय होप तुम्हाला हे समजलं आहे सगळं. ओके, चला एक सम सोडूया आपण. ओके, एक बेसिक सम सोडूया, त्याच्यानंतर टेक्स्टबुकचा एक थोडासा ॲडव्हान्स सम सोडूया. ओके, आणि फॉर्म्युला बाहेर ह्याच्यावर जास्त ॲप्लिकेशन ओरिएंटेड काही नाही आहे. जसं आपलं थर्मल एक्सपान्शनसाठी बरंच ॲप्लिकेशन ओरिएंटेड होतं, तसं ह्याच्यात ॲप्लिकेशन ओरिएंटेड जास्त काही नाही आहे. ओके, चला आपण स्टार्ट करूया. काय करायचं, सपोज माझ्याकडे आहे 10 ग्रॅम काय आहे, वॉटर आहे. काय आहे, वॉटर आहे. किती आहे, 10 ग्रॅम ऑफ वॉटर आहे. ओके, समजलं. मला ह्या वॉटरला काय करायचं आहे, आईसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय करायचं आहे, आईसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मला किती अमाऊंट ऑफ हीट लागणार, किती अमाऊंट ऑफ हीट लागणार. ओके, काय लागणार मला, हीट किती लागणार. ओके, आणि मी दिलं लॅटेंट हीट ऑफ फ्युजन LF. ओके, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन किती आहे वॉटरचा, 3.33 इंटू 10⁻⁵ जूल्स पर केजी बरोबर, जूल्स पर केजी. आता आपल्याला काय करायचं, हीट फाइंड करायचं. डेल्टा क्यू इज इक्वल टू MLF बरोबर. एम किती आहे, 10 ग्राम. 10 ग्राम म्हणजे किती, 10 इंटू 10⁻³ kg बरोबर. तर इथं लिहायचं 10 इंटू 10⁻³ बरोबर. मास झाला इंटू LF. LF काय 3.33 इंटू 10⁻⁵. ओके, तर हे जर तुम्ही केला तर हे काय येतं 33.3 इंटू 10⁻² बरोबर. तर हे किती येतं 3.33 इंटू 10⁻³ जूल्स
एवढी अमाऊंट ऑफ हीट मला द्यावी लागणार एवढी अमाऊंट ऑफ हीट काढावी लागणार वॉटरमधून टू कन्वर्ट दिस वॉटर, काय टू कन्वर्ट दिस वॉटर इंटू आईस. समजलं? टू कन्वर्ट दिस वॉटर इंटू आईस. ओके. बर, सपोज काय, सपोज एक रफ करतो मग सुरू करूया. सपोज मला एक सांगा की सपोज माझ्याकडे आईस होतं. ओके ओके. किती आहे, 1 kg ऑफ आईस आहे. ओके, 1 kg ऑफ आईस आहे. ओके, आणि मी ह्याला एनर्जी दिली, काय दिली, एनर्जी दिली 5.33 इंटू 10⁵ जूल्स पर kg. किती दिली, 5.33 इंटू 10⁵ जूल्स पर kg एवढी एनर्जी ह्या आईसला दिली. ओके, मग हे जे आईस आहे हे काय करणार, ह्याच्यामधलं 3.33 इंटू 10⁵ जूल्स पर kg. ओके, हे काय, ह्याचं लॅटेंट हीट आहे. काय आहे, लॅटेंट हीट आहे. आणि हे 1 kgचं आहे. बरोबर, हे काय 1 kgचं आहे. तर एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी ह्याच्यामधून 5.33 मधून यूज करणार, काय करण्यासाठी, हे ह्याचं स्टेट चेंज करण्यासाठी, ह्याचं स्टेट वॉटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, ह्याचं स्टेट वॉटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. बरोबर, मग एवढी एनर्जी यूज झाली. मग किती एनर्जी वाचली बघा आपल्याकडे, -3.33 इंटू 10⁵ जूल्स पर kg. ओके, तर हे किती झालं आपलं, 2 इंटू 10⁵ जूल्स पर kg एवढी एनर्जी वाचली. काय झालं, एवढी एनर्जी वाचली. बरं, आता ही जी एनर्जी आहे मी तर ह्याला दिली ना. बरोबर, मी काय केलं, ह्याला हे घे, तुझ्याकडे एनर्जी घेऊन टाक. मग आता ह्या बाकीच्या एनर्जीचं काय होणार, काय बाकीच्या एनर्जीचं काय होणार हे आपल्याला बघायचं आहे. बरं, बाकीची एनर्जी मी दिली म्हणजे तो काय असं सोडू नाही शकत ना, मला नको आहे जा असं फेकले. ओके, जसं मी पैसे दिले, 2000ची नोट तुम्हाला दिली आणि सपोज तुम्हाला 1000 रुपये लागले, बाकीचे 1000 रुपये तुम्ही असे फेकले, असं होत नाही ना. ओके, असं काही करता येत नाही आपल्याला. बरोबर, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागेल, ही जी 2 इंटू 10⁵ जूल्स पर kg ही जी एनर्जी आहे ह्याचं काय झालं हे बघायला लागेल. सॉरी, जूल्स एनर्जी आहे. ओके, जूल्सच येईल इथं, हे मल्टिप्लिकेशन केल्यावर कट होऊन जातं. बरोबर, ते तुम्हाला पुढच्या एक्झाम्पलमध्ये समजेल कसं. तर हे एवढी एनर्जी राहिली. मग ह्या एनर्जीचं काय होतं की हे जे वॉटर आहे, हे किती आहे आता, 0°C आहे. बरोबर, कितीवर आहे, 0°C. ह्या वॉटरचं टेम्परेचर रेज करण्यासाठी, ओके, 0°C आहे. एकतर आईस कन्वर्ट झालं वॉटरमध्ये. आता ह्याच्याकडे किती आहे, 2 इंटू 10⁵ एवढी एनर्जी बाकी आहे. तर ही एनर्जी परत हे काय करतं, ॲब्झॉर्ब करून घेतं आणि ह्याचं टेम्परेचर वाढवतं 0°च्या पुढे वाढवतं. ओके, काय होऊ शकतं, 10° होऊ शकतं, 20° होऊ शकतं, 30° होऊ शकतं, किती होऊ शकतं, त्याचा आपल्याला काही संबंध नाही. खरं काय होतं हे माहिती पाहिजे. काय होतं, वॉटरचं टेम्परेचर 0°C वरती वाढत जातं. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. ओके, तर जर तुम्ही जास्त एनर्जी दिली लॅटेंट हीटपेक्षा तर काय होतं, सबस्टन्स काय होतो, त्याचं स्टेट तर चेंज करतो प्लस त्याचं एनर्जी पण वाढून घेतो और त्याचं टेम्परेचर पण वाढून घेतो. हे आपल्याला माहिती पाहिजे. चला एक सम करूया आपण. ओके, काय करूया, एक सम करूया. पेज नंबर तुम्हाला सांगतो, तो पेज नंबर बघायचा. मी क्वेश्चन वाचतोय, लिहित नाही पुन्हा. तो क्वेश्चन तुम्ही पण नीट बघायचा आहे. ओके, पेज नंबर 133 वर, काय पेज नंबर 133 सॉल्व एक्झाम्पल आहे, तोच बघूया. ओके, म्हणजे तुम्हाला नीट कळेल पण. ओके, पेज नंबर आहे, काय पेज नंबर 133 वर एक्झाम्पल नंबर 7.16, एक्झाम्पल नंबर 7.16. ओके, काय दिलंय बघा, when 0.1 kg of ice at 0°C, okay, is mixed with 0.32 kg of water, okay, at 35°C. ओके, काय दिलंय, आईस आहे आपल्याकडे. किती आहे आईस, त्याचं मास किती आहे, आईसचं मास किती आहे, 0.1 kg. ओके, आणि ह्याचं टेम्परेचर किती आहे, 0°C. बरोबर, इज मिक्स्ड विथ वॉटर. काय केलंय मी, वॉटरमध्ये मिक्स केलंय. ओके, वॉटरमध्ये मिक्स केलं
वॉटरमध्ये मिक्स, आता वॉटरचा मास किती आहे, हे आईसचा आहे, हे वॉटरचा आहे, मी तर खाली लिहितो. वॉटरचा मास किती आहे बघा, 0.32 kg, बरोबर. आणि त्याचं टेम्परेचर किती आहे, वॉटरचं टेम्परेचर आहे, आईसचं टेम्परेचर आय लिहितो. ओके, किती आहे, 35°C, बरोबर. द रिझल्टिंग टेम्परेचर ऑफ द मिक्सचर. ओके, आता हे दोन मिक्स केलं, बरोबर. तर आता काय होईल, हे 35°C कमी होणार, बरोबर. आपण आईस कशाला टाकतो पाण्यामध्ये, त्याचं टेम्परेचर कमी करण्यासाठीच ना. मग याचं टेम्परेचर कमी झालं तर रिझल्टिंग टेम्परेचर काय आहे, रिझल्टिंग टेम्परेचर TR म्हणतो याला, किती आहे, 7.8°C, बरोबर. कॅल्क्युलेट द हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस. बरं, हीट ऑफ फ्युजन याच्यामध्ये किती झालेली आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची, समजला. आणि त्यांनी दिले स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, काय स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर S दिलेला आहे, किती दिलंय, 4186 जूल्स kg, मागच्या लेक्चरला केलं पर केल्विन. ओके, समजला. बरं, आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बघायचं आहे, काय बघायचं आहे ते सांगतो. अजून लॅटेंट हीट दिलेली आहे. बरं, लॅटेंट हीटच काढायची आपल्याला. ओके, इकडे लक्ष दे. काय होतंय बघा, की ह्याच्यामध्ये आता आपलं जे वॉटर आणि आईसचं टेम्परेचर, ह्याच्यामध्ये काय होतं आपल्याला बघायचं आहे. काय होतंय बघा, की आपलं जे वॉटर आहे, ओके, एक ग्लासमध्ये वॉटर आहे, बरोबर. एक ग्लासमध्ये वॉटर आहे, हे किती आहे, 35°C वर आहे, बरोबर. ह्याचं आणि ह्याच्यामध्ये आपण काय टाकतो, आईस क्यूब टाकतोय. काय करतोय, आईस क्यूब टाकतोय. ओके, बरोबर. हे आईस क्यूब टाकतो, हे किती डिग्रीवर आहे, 0°C वर आहे. ओके, बरं. आता मला सांगा, ह्याचं टेम्परेचर काय होतं, ह्या वॉटरचं टेम्परेचर हे किती आहे, 0.32 ग्रॅम ऑफ kg ऑफ वॉटर आहे, बरोबर. ह्याचं टेम्परेचर काय होतंय, कमी होतंय. म्हणजे काय होतंय, ह्या वॉटरमधून हीट लॉस होते, बरोबर. काय होतंय, हीट लॉस होते. मग आपण काय लिहू, हीट लॉस. हीट लॉस काय असणार, बरं, हे वॉटरची हीट लॉस होते, ह्याचं चेंज ऑफ स्टेट होतं नाही. बरं, वॉटरचं काय होतं, टेम्परेचर कमी होते, तर हीट लॉस कसं लिहिणार आपण, चेंज इन एनर्जी, बरोबर. चेंज इन एनर्जी कसं लिहू शकतो आपण, MS डेल्टा टी. काय लिहू शकतो, MS डेल्टा टी, वेर M इज मास ऑफ वॉटर, S इज स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, अँड T काय असतं, चेंज इन टेम्परेचर. टेम्परेचर किती झालंय बघा, 35 वरनं 7.8 वर चेंज झालंय, 35 वरनं 7.8 वर चेंज झाले. आणि मास किती आहे, 0.32 kg मास आहे. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर किती दिलेला आहे आपल्याला त्यांनी, 4186 जूल्स पर केल्विन दिलेला आहे. आणि टेम्परेचर किती चेंज झालंय, 35. ओके, सॉरी, फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर, तर हे किती येतं, 7.8 मायनस 35. ओके, तर हे ह्याचं उत्तर येतं आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिले बघा, -36,434. ओके, -36,434.91 जूल्स एवढं टेम्परेचर आपलं, सॉरी, एवढी एनर्जी लॉस झालेली, ही काय आहे, हीट लॉस. काय झालं, याचा हीट लॉस, या वॉटरचा हीट लॉस झालेला आहे. ओके, बरं, मायनस साईन का लिहितं, कारण हीट लॉस झालेला आहे. पण आपल्याला इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड पाहिजे म्हणून आपण प्लसच घेणार, इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड पाहिजे म्हणून आपण प्लस घेणार. बरं, आता ही जी हीट लॉस झाली ही कुठेतरी गेली असणार, बरोबर, कुठेतरी गेली असणार. आता ती जी हीट असते ती काय होते, हे जे आईस आहे आपलं, ओके, हे जे आईस आहे ह्याचा चेंज ऑफ स्टेट करण्यासाठी यूज होते. म्हणजे याचं स्टेट चेंज होतं फ्रॉम आईस टू वॉटर. बट आईस टू वॉटर झालं, बट आपलं ह्या टोटल मिक्सचरचं जे व्हॅल्यू आहे, काय मिक्सचरची जे टेम्परेचरची व्हॅल्यू आहे ती काय 0°C नाही आहे, काय 0°C नाही, ती 7.8°C आहे. म्हणजे ह्याचं जे पण वॉटर चेंज झालंय, ओके, ह्याचं जे पण वॉटर चेंज झालेलं आहे ह्याचं पण टेम्परेचर वाढलं असणार, बरोबर. ह्याचं पण टेम्परेचर वाढलं असणार. ओके, ह्याचं पण टेम्परेचर 0° to 7.8° एवढं वाढलं असणार, 0 पासून 7.8 वर गेलं असणार, बरोबर. ह्याचं मिनिंग काय, की आपण जे हीट लॉस झालेला आहे तो दोन ह्याच्यामध्ये डिवाइड झाला आहे. एक तर काय, ह्याचं
फ्रॉम सॉलिड टू लिक्विड फेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ती हीट यूज झाली आहे. आणि दुसरी त्याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी फ्रॉम 0 to 7.8 टेम्परेचर वाढवण्यासाठी ती हीट यूज झाली. ओके, तर फर्स्ट आपण काय करणार, हीट यूज्ड, हीट गेन म्हणूया आपण. हीट गेन कुठं कुठं झालंय बघा. एक तर चेंज ऑफ स्टेटसाठी, चेंज ऑफ स्टेटचा आपण डेल्टा क्यू एस लिहूया, चेंज ऑफ स्टेट. ओके, प्लस चेंज इन टेम्परेचर, त्याच्यानंतर काय होतं चेंज इन टेम्परेचरचा आपण काय लिहूया, डेल्टा क्यू टी लिहूया. ओके, बट डेल्टा क्यू एस काय असतं, लॅटेंट हीट च्या मुळे असतं. बरं लॅटेंट हीट आपण कसं लिहितो, डेल्टा क्यू ची एम डेल्टा, बरं एम एल एफ लिहिणार का एल एस लिहिणार. बरं इथं काय फ्युजन होतंय, काय होतंय फ्युजन होतंय, तर एल एफ लिहिणार. ओके, प्लस डेल्टा क्यू टी म्हणजे टेम्परेचर वाढण्यासाठी, डेल्टा क्यू टी कसं लिहितो, एम एस डेल्टा टी असं लिहितो. बरोबर, काय लिहितो, एम एस डेल्टा टी. बरं एम ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. एम ची व्हॅल्यू काय, आईसची व्हॅल्यू किती होती बघा, 0.1 kg होती. बरोबर, मास ऑफ आईस किती होता, मास ऑफ आईस 0.1 kg. इथं मी लिहिणार 0.1 kg. एल एफ आपल्याला माहिती नाही, एल एफ ऍक्च्युली काढायचं आपल्याला. प्लस 0.1 इंटू स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर किती आहे, 4186. बरोबर, 4186 इंटू टेम्परेचर, टेम्परेचर किती चेंज झालंय बघा, 0 to 7.8 झालाय, म्हणजे 7.8 मायनस 0 किती, 7.8 मायनस 0. तर हे काय येतं 0.1 इंटू एल एफ प्लस ह्याची काहीतरी व्हॅल्यू येते, ह्याची व्हॅल्यू किती येते, 326508. किती येते, 3265, हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिले बघा, 3265.08 जूल्स. काय 3265.08 जूल्स एवढी व्हॅल्यू येते ह्या मल्टिप्लिकेशनची. समजलं. बरं इकडचं पुसतोय मी. बर आपल्याला काय बघायचं आता, हीट लॉस इज इक्वल टू हीट गेन केलं. काय हीट लॉस इज इक्वल टू हीट गेन केलं तर आपल्याला एल एफ ची व्हॅल्यू भेटते. बरं हीट लॉस किती आहे बघा, आपली हीट लॉस किती झालेली आहे, 36434.91 जूल्स इज इक्वल टू हीट गेन. हीट गेन काय 0.1 इंटू एल एफ प्लस किती आहे 3265.08 जूल्स. 3265.08 जूल. या 32 पॉईंटला इकडं पाठवा आणि ह्याला डिवाइड मध्ये पाठवा. तर एल एफ काय येईल बघा, 36434.91 मायनस 3265.08 डिवायडेड बाय 0.1. तर ह्याचा आन्सर काढला तर एल एफ किती येतं आपलं, 3.318 इंटू 10⁵ जूल्स पर केजी येतं. काय येतं, जूल्स पर केजी. हे काय, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ वॉटर. काय आहे, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ वॉटर. सिंपल आहे, नीट लक्षात द्यायचं, गोंधळायचं नाही. ओके, काय करायचं, गोंधळायचं नाही, अजिबात गोंधळायचं नाही. पहिला काय करायचं, कधी पण दोन सिस्टीम वेगवेगळ्या करायच्या. काय करायचं, एक सिस्टीम तुम्हाला दिली असणार वॉटर आणि एक सिस्टीम आहे आईस. ओके, बरं जे वॉटर आहे त्याच्यामध्ये जर आईस आलं तर काय होणार, त्याचं टेम्परेचर पडणार. बरोबर, म्हणजे हीट कुठलं जनरेट हीट कुठलं लॉस झाली या वॉटरमधून. बरोबर, म्हणून आपण ह्याला हीट लॉसचं इक्वेशन क्रिएट करायचं. हीट लॉसचं इक्वेशन मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की हीट गेन होते किंवा लूज होते ते कशावर डिपेंड करतं, आपलं डेल्टा क्यू इज इक्वल टू एम एस डेल्टा टी. एम एस डेल्टा टी हे लास्ट लेक्चरमध्ये आपलं इक्वेशन झालेलं आहे. ओके, कॅलोरीमीटरमध्ये. तर हे काय, डेल्टा क्यू इज इक्वल टू एम एस डेल्टा टी. ओके, तर याच्यावरनं आपल्याला हीट लॉस भेटतं. बरोबर, बस सेकंड गोष्ट काय होते की आपली जी हीट आहे, ओके मी लास्ट एक्झाम्पलमध्ये सांगितलं की आपली जी हीट आहे ती फक्त चेंज ऑफ स्टेट करत नाही, ती काय करते, त्या चेंज झाल्यानंतर त्याचं टेम्परेचर पण वाढवते. रिमेनिंग हीट काय करते, टेम्परेचर पण वाढवते. आता चेंज ऑफ स्टेट ही हीट म्हणजे ह्याच्यामधून आपल्याला एल एफ ची व्हॅल्यू काढायची म्हणून हे आपण असंच ठेवतो. ओके, बट आपलं टेम्परेचर कुठंपर्यंत गेलंय, हे 0 पासून 7.8, कारण टेम्परेचर कुठं येऊन थांबलं तर आपलं 7.8 डिग्री सेल्सिअसला आपलं टेम्परेचर येऊन थांबलं तर त्याच्यापेक्षा कमी होत नव्हतं. बरोबर, तर आपलं जे हीट वाढली आहे ते टेम्परेचर वाढलं आहे ते 0 to 7.8 एवढं वाढलेलं आहे.
तर एवढं वाढवण्यासाठी किती हीट लागते ती फाइंड आउट करायची. ती किती येते 3265.08 जूल्स. ओके, तर हे काय झालं आपलं हीट गेन झालं. मग त्याच्यानंतर आपण काय करतो, हीट लॉस इज इक्वल टू हीट गेन. हीट लॉस इज इक्वल टू हीट गेन, बरोबर हे करतो. तर हीट लॉस किती झालेली आहे 36,434.91 एवढी झालेली आहे आणि हीट लॉस एवढी झालेली आहे. ह्याच्यावरनं आपण काय घेतलं LF ची व्हॅल्यू काढली. तर सिम्पल आहे एकदम. आपण ह्याच्यावरचे जेव्हा आपण परत रियुनाइट होऊ त्यावेळेस ह्याच्यावरचे जरा हार्ड लेवलचे पण एक्झाम्पल्स घेऊ. खरं सोप्या लेवलचे तुम्ही एक्झाम्पल्स बघून घ्या, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. ओके, बाकीचे जे टेक्स्टबुकमध्ये असतील ते पण एकदा जरा बघून घ्या, तुम्हाला सगळं नीट समजत जाईल. सो थांबूया आपण आणि नेक्स्ट लेक्चर नंतर कंटिन्यू करू.